हे नोकरदार जर नोकरी सोडणार असतील तर निश्चितपणानं एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी स्वागत करतो. निम्म्या पगारावरती विना परमनंट आम्ही तरुण होतकरू या राज्यामध्ये प्रशासनामध्ये महसूल खात्याच्या द्यायला तयार आहोत, परंतु काम चुकारो या अधिकाऱ्यांना भीक घालू नये. राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी चांगले ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये घेतले गेलेले. पहिल्यांदा या राज्याला गतिमान महसूल मंत्री खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपानं मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुकडेबंदी कायदा असेल, पाणंद रस्ते असतील, शेत मोजणीचा कृती कार्यक्रम असेल, शासन आपल्या दारी कार्यक्रम असेल, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरती प्रांतापासून तहसीलदार पासून मोजणी ऑफिस पर्यंत सगळ्यांना उभा केलं. परंतु काही अधिकारी नाराज असल्याचं वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे. मी राज्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय बावनकुळे साहेबांना पाठिंबा देत आहे. आपण हातामध्ये खऱ्या अर्थानं जे सर्वसामान्य माणसासाठी जे काम घेतलेलं आहे महसूल खात्याअंतर्गत ते कुठेही थांबवू नये. हे नोकरदार जर नोकरी सोडणार असतील तर निश्चितपणानं एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी स्वागत करतो. निम्म्या पगारावरती विना परमनंट आम्ही तरुण होतकरू या राज्यामध्ये प्रशासनामध्ये महसूल खात्याच्या द्यायला तयार आहोत, परंतु काम चुकारो या अधिकाऱ्यांना भीक घालू नये. जनता बावनकुळे साहेब आपल्या बरोबर आहे.